नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी आविष्कार अनिल डेरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। सिलेबस डिकोडिंग या शृंखलेखाली आपण सोशियोलॉजी पेपर 2 आणि पार्ट 3 म्हणजेच आपण याआधी व्हिडिओ जे बनवलेले आहेत पेपर 1 मध्ये पार्ट 1 पार्ट 2 आणि पेपर 2 मध्ये पार्ट 1 पार्ट 2 आणि पार्ट 3। तर हा शेवटचा व्हिडिओ सोशियोलॉजीची जो टोटल ओव्हरऑल सिलेबस होता त्या सोशियोलॉजीचा डिकोड करताना, समाजशास्त्र डिकोड करताना विविध चॅप्टर आपण कशा पद्धतीनं बघणार आहोत या संबंधी मी विस्तृत असं मार्गदर्शन या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। आणि या व्हिडिओमध्ये जे शेवटचे काही इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहेत, पॉईंट्स आहेत, त्याबद्दल आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत। बहुतांश वेळा हा जो पार्ट आहे मी सांगितलेला आहे पेपर 2 3 मॅक्रो पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे। त्यातील पहिला पार्ट हा इंट्रोडक्शन टू द सोसायटी म्हणजेच समाजाची ओळख, भारतीय समाजाची ओळख या संबंधी आहे। दुसरा पार्ट ही स्ट्रक्चरशी संबंधित आहे, एकूणच भारतीय समाजाचं जे चित्र आहे, जे स्ट्रक्चर आहे, एकूणच कशा पद्धतीचं असेल त्या संबंधीचं मार्गदर्शन। आणि तिसरा जो पार्ट आहे तो आहे ट्रान्सफॉर्मेशन, सोशल चेंजेस इन इंडियन सोसायटी। म्हणजे एकूणच काय तर ओळख करून दिली आहे, ओळख करून दिल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर आपण एकूण समजलेलं आहे आणि स्ट्रक्चर समजल्यानंतर त्याचं फंक्शन कसं होतंय किंवा त्यामध्ये काय चेंजेस होतंय, एकूणच आपल्या समोर आजचं बदलत्या समाजाचं चित्र उभं करण्याचं काम हा सिलेबस करतोय असं आपण म्हणूया। तर यातले लास्टचे काही महत्त्वाचे टॉपिक जे की ट्रान्झिशनच्या रिलेटेड आहे, चेंजेसच्या रिलेटेड आहे, भारत कसा बदलत चाललेला आहे, स्ट्रक्चरच्या संबंधी आपण पार्ट 2 मध्ये पार्ट 1 मध्येही काही पोर्शन घेतलेला आहे। तर मला म्हणायचं आहे की ट्रान्झिशन हा जो पार्ट आहे हा सोशियोलॉजीचा तो जीएस पेपरशी कुठेतरी लिंक होताना दिसतो। जीएस पेपर 1 मध्ये सोसायटीचा पोर्शन जो आहे तो पोर्शन कंटेम्पररी इश्यूज, समकालीन मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांशी लिंक होताना दिसतंय। मग आता ते मुद्दे आपण इथे लिंक करणार आहोत, या चॅप्टरमध्ये लिंक करणार आहोत, जे की जीएस 1 मध्येही जसेच्या तसे कामी येऊ शकतात। सोशल पर्स्पेक्टिव्ह पाहून घेऊया, सामाजिक दृष्टिकोन काय लागेल हे स्टडी करताना। बघा, तर भारताचं एकूणच चित्र जर आपण बघितलं तर या पिक्चरमधून आपल्याला समजून येतं। गगनचुंबी इमारत एक साईड दिसतंय आणि खाली स्प्रेड झालेला स्लम एरिया पण दिसतोय। मग हे चित्र जणू आपल्याला इथं पण लोक राहत असतील, या साईडला पण लोक राहत असतील। मग आपल्याला समाजाचं चित्र अभ्यासताना हे समजून घ्यायचं आहे की कुठंतरी समाजामध्ये हॅव आणि हॅव नॉट, AR देसाईचा कन्सेप्ट पण लागू पडलेला असेल। स्लम बद्दल MSA राव सारखे सोशियोलॉजिस्ट यांनी स्टडी केलेला आहे, ज्यांनी एक ऑप्टिमिस्टिक वेनं की जसं म्हटलं जाते आपण ते बघणार आहोत या चॅप्टर काही पुढं समोर जाऊन ते बघणार आहोत की कसं स्लमचा स्टडी, तिथं कल्चर कसं प्रॉस्परस होतं आणि ते कल्चरली कसं स्टडी केलं जातं पॉझिटिव्ह वेनं MSA राव सांगतात। आणि जसं की इलाइट क्लास आहे त्यांचे क्लासेसवर दिसतंय। एकूणच काय तर भारताची परिस्थिती IT आपण बघितलेलं आहे, पुणे सारखे महत्त्वाचे ठिकाणं, शहरं आज उदयास येतात आणि त्यामध्ये IT पार्क्स निर्माण होतात, मेट्रो। बघा, तुम्ही जर डोळे बंद करून जर विचार केला ना तर हा अवतीभवतीचा अभ्यास आहे जो की आता तुम्ही लिंक करणार आहात। सोपा आहे आणि इंटरेस्टिंग यासाठी आहे की तुमच्या अवतीभवतीचे मुद्दे तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे। तुमच्या अवतीभवतीचे जे क्वेश्चन्स आहे, कंटेम्पररी इश्यूज आहे, त्या संबंधी आता कुठेतरी आपण डील करणार आहोत। तर भारताची जी प्रगती आहे, आपण म्हणतो मेट्रो सिटी डेव्हलपमेंटवर खूप भर असतो गव्हर्नमेंटचा आणि IT केंद्र एका साईडला उभारते, दुसऱ्या साईडला आपण बघितले की अनएम्प्लॉयमेंट सारखे प्रॉब्लेम जे असेल, बेरोजगारीमुळे ग्रामीण भागात संकट उभारलेली आहे। जे ॲग्रिकल्चर होतं, शेतीचं उत्पन्न हे हळूहळू घटत चाललंय आणि सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा जो GDP मध्ये आहे त्याचा वाटा कुठेतरी वाढतोय, इकॉनॉमी सोबत आपण जोडून घेतोय। मग ग्रामीण भागात नोकरीच्या कमतरतेमुळे शहरी भागात हळूहळू विस्थापन, स्थलांतरे वाढली आहे। कधी डॅमचं कन्स्ट्रक्शन होतं, डेव्हलपमेंट
करायची आहे एखाद्या भागामध्ये, जसं म्हटलं जातं की डॅम कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर त्या पाण्याचा वापर इरिगेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आणि शेतीला प्रॉस्परस करणार, पण त्याच मधून कधी कधी डिस्प्लेसमेंट सारखे मुद्दे ट्राईब आदिवासी समाज कुठेतरी फेस करतो. आता आपण मुंबई सारख्या सिटीमध्ये विरोधाभास नेहमी दिसून येतो. धारावी झोपडपट्टी तुम्ही बघितली असेल, त्या धारावी झोपडपट्टी असेल तर त्याच्या शेजारी बऱ्याच गगनचुंबी इमारती सुद्धा आहेत. शेतकरी आत्महत्या करताना दिसतोय. चित्र बघा, भारतीय समाजाचं एकूण चित्र बघा. एक साईडला आपल्याला खूप मोठी डेव्हलपमेंट दिसते, दुसऱ्या साईडला एक दरी दिसते. ऑक्सफॅम रिपोर्ट सारख्या रिपोर्टमधून ती दरी कुठेतरी इंडिकेट होतंय, निदर्शनास येत आहे. आत्महत्या, शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, गडचिरोलीमध्ये आदिवासींचे विस्थापन असेल, किंवा आपण आता नक्षलिझमचा जो मुद्दा आहे तोही इथं लिंक करू शकतो की का म्हणून एखादा यूथ त्या मुवमेंटमध्ये उडवला जातो, लेफ्टिस्ट मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. या सर्व गोष्टी आज भारतामध्ये होताना दिसत आहेत. गरिबीचं जर चित्र रेखाटलं, स्लम एरियामध्ये जर बघितलं तर काही लोकांकडे बिलकुलच जसं म्हणतात की दैनंदिन जीवनाच्या गोष्टी सुद्धा त्यांना पूर्तता करता येणार नाही, एवढी त्यांची बिकट परिस्थिती असते. आणि एक साईडला असा एक समाज असतो की ज्यांच्याकडे एवढं अतिरिक्त प्रमाणामध्ये जे रिसोर्सेस आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेले असतात, केंद्रीकरण झालेलं असते रिसोर्सेसचं. मग हा समाजशास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करणं गरजेचं राहतं. मग आता बघूया याचंच जे रूप आहे ते कशा पद्धतीनं आहे. इंडिया इन ट्रान्झिशन असं मी नाव देतो याला, की संक्रमण काळ भारतामध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेला. सुरुवात ब्रिटिशांच्या कालखंडाच्या आधीचा भारत, ब्रिटिश असतानाचा भारत, स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आजचा कंटेम्पररी इंडिया यामध्ये कशा पद्धतीनं चेंज होत आहे. तर इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन नेहमीचे मुद्दे आहेत, नेहमीचे मुद्दे आहे. हा सेपरेट चॅप्टर आपण इथे कन्सिडर करणार आहोत पेपर 2 मध्ये. तर इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण, भरभराट झाली. आपण बघितलं की इन्व्हेस्टमेंट बऱ्याच प्रमाणात येतं. गव्हर्नमेंट सुद्धा प्रयत्न करतं की इंडस्ट्रियलायझेशन जर वाढलं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जर कुठं वाढला, किंवा मग सर्व्हिस सेक्टर रिलेटेडही असू शकतं, पण बहुतांश वेळा औद्योगिकरण हा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड असतं. मग तो जर वाढला, तो जर सेक्टर वाढला तर एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल असं म्हटलं जातं. कारण तेवढ्याच प्रमाणात नोकऱ्या, तेवढ्याच प्रमाणात लोकसंख्या त्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला, कोणतं ना कोणतं काम करायला भाग पाडलं. जसं की आपण नेहमी म्हणतो की एकदा एक गव्हर्नमेंट एखादा प्रोजेक्ट एखाद्या भागामध्ये राबवते त्यावेळी तिथं असंख्य नोकरी क्रिएट होते, असंख्य नोकऱ्या क्रिएट होतात. मग आता आपण हे कशावरून म्हणू शकतो? कोण्या गार्डनच्या बाजूला जर तुम्ही बसले, कोणत्या, तर तुम्हाला तिथं भेडवाला दिसणार, तुम्हाला वडापाववाला दिसणार. म्हणजे काय, जशी गरज असते त्या गरज प्रमाणात वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी दिसतं. कोचिंग क्लासेस असतील, नोट्सचे, झेरॉक्सचे दुकानं तुम्हाला दिसतात. लिंकेजेस आहे. इंडस्ट्री जशा येईल तसं त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे छोटे उद्योग असतील किंवा वेगवेगळ्या नोकऱ्या असतील त्या क्रिएट होतात. सेज डेव्हलपमेंट, आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन बद्दल बोलतो, तर त्यातूनही कुठेतरी औद्योगिकरणामुळे नोकऱ्या तयार झालेल्या दिसतात. आता मग ह्या नोकऱ्या मागास जागेमध्ये होणार का, की शहरी भागात होणार? IT हब्स कुठे तयार होत आहेत, किंवा आपण बघितलेलं आहे बऱ्याच वेळा जे सर्व्हिस सेक्टरमधले इंडस्ट्रियलायझेशन आहे, ज्या भागात झालेलं आहे, जिथं IT हब्स आहेत त्या भागांमध्ये, जसं की पुण्यासारखे केंद्र तयार होतात, मुंबईसारखे केंद्र तयार होतात, दिल्लीमध्ये असेल, कलकत्तामध्ये असेल, तर त्या भागामध्ये मग मासमध्ये मायग्रेशन येतं. खेड्यामध्ये तर जसं आपण बघितलं उद्योगाचं, शेतीमधून येणारं उत्पन्न कुठेतरी कमी होताना दिसतंय. आणि मग ते उत्पन्न तिथं अवेलेबल नाही आहे. मग मी माझ्यासारखे तरुण असे हजारो लोकसंख्या जी की सुशिक्षित आहे, जी की अडाणी असेल, ज्याही पद्धतीचे असतील, ती मास मायग्रेट होणार कुठं? अर्बन सिटीजमध्ये. कशाच्या जोरासाठी? कशासाठी? तर नोकरी मिळवण्यासाठी. नोकरी मिळवल्यानंतर आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, जीवनाचा जो दर्जा आहे तो कुठंतरी उंचावेल या आशेनं तो तरुण नेहमी अट्रॅक्ट होताना दिसतो. म्हणूनच मग शहरीकरण, अर्बनायझेशन सुद्धा वाढीला लागतं. या दोन गोष्टी कुठंतरी लिंक आहेत.
इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा जेव्हा होतं, अर्बनायझेशन नेहमीच त्याला धरून असतं, होताना दिसतं आपल्याला. मग आधुनिक भारताबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, इथं मी उदाहरण पण दिलेलं आहे, कंटेम्पररी रिलेव्हन्स. हिंजेवाडी, खिरडी सारखे जे एरियाज आहे पुण्यामधले, तर तिथं IT पार्क्स उभे राहतात. मुंबईमध्ये आता हे झालं एक पॉझिटिव्ह साईन, जिथं इंडस्ट्रियलायझेशन होताना दिसतंय मुंबई सारख्या सिटीजमध्ये. मग या इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर त्याच्या रिलेटेड जेव्हा विस्थापन होतं, त्याच्या रिलेटेड अर्बनायझेशन होतं. मग एवढ्या लोकांना राहण्यासाठी अनप्लॅन्ड अर्बनायझेशन होतं. मग लोक जे गरीब आहे, जे अफोर्ड करू शकत नाही हाऊसेस, आणि सरकारही समर्थ नाही आहे त्यांना प्रॉपर अफोर्डेबल हाऊस प्रोव्हाइड करण्यासाठी, अशा वेळी मग मायग्रेशनमुळं स्लम एरिया आणि बहुतांश वेळा जर तुमच्याकडे स्किल नसेल तर इन्फॉर्मल लेबर सुद्धा, म्हणजे अनौपचारिक श्रम, या दोन गोष्टी सोबत चालून येतात. इवन स्लम एरियाजमध्ये जे राहणारे आहेत असे बहुतांश प्रिकॅरियस स्टेटमध्ये असतात, धोकादायक स्टेटमध्ये राहतात, आणि तिथे मग अस्वच्छता, तिथे राहताना रोगराई पसरते, तिथे सांडपाण्याची व्यवस्था नसते. आपण बऱ्याच वेळा हे मुद्दे कंटेम्पररी आहे, तुम्हाला जवळचे वाटतील, तुम्हाला समजतील, तुम्हाला लक्षात येईल. सोशिओलॉजीचा आपण जो पण अभ्यास केलेला आहे त्याचं ॲप्लिकेशन, आजचं चित्र मी तुमच्या समोर एक प्रकारे मांडतोय. मग आता बहुतांश वेळा हे हब्स वगैरे पण हळूहळू सरकार मग काय करते, तर असं कॉन्सन्ट्रेशन न होता वेगवेगळ्या जागी जर असे इंडस्ट्रियलायझेशन जर झालं तर तेवढ्या प्रमाणात मायग्रेशनचा भीती त्या शहरात निर्माण होणार नाही. तर UPSCचं कव्हरेज करताना आपण कोणकोणते मुद्दे पाहणार आहोत? इंडस्ट्रियलायझेशन. मग इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण हा मुद्दा मी नेहमी सांगतोय GS1शी ओव्हरलॅप होताना दिसतोय, कारण हे मुद्दे कंटेम्पररी आहे, हे रिलिव्हंट आहे. आजच्या युगामध्ये सोसायटी अभ्यास करताना याचा कुठेतरी इम्पॅक्ट समाजावर नेहमीच झालेला दिसतो. या स्ट्रक्चर हळूहळू चेंज होताना दिसतंय. बघा, इंडस्ट्रियलायझेशन आता हळूहळू बघितली आपण गिग इकॉनॉमीशी कनेक्ट करतो. आता AIचं जनरेशन होत आहे, तर त्यामुळं बऱ्याच प्रमाणात ले ऑफ होतात. जे कंपनीजमध्ये काम करणारे वर्क असतात, स्किल वर्कर, कसं स्किल पण हळूहळू चेंज होतं. जे स्किल मशीन परफॉर्म करू शकतं तिथं जर गरज नसेल तर माणसाला मग बाजूला केल्या जातं. मग अशा वेळेस अनएम्प्लॉयमेंटची स्थिती, भीती नेहमी लागू पडतं. तर इंडस्ट्रियलायझेशनमध्ये असे मुद्दे आपण बघणार आहोत. अर्बनायझेशनच्या रिलेटेड मी आत्ताच सांगितलं, स्लमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनहेल्दी कंडिशन्समध्ये, अशा धोकादायक स्थितीमध्ये धारावी सारख्या जागी ही हजारो, पुण्यामध्ये पण तुम्ही बघताना ती दृष्टी, ती जागा बघा, तुमच्या लक्षात येईल की असे बऱ्याच ठिकाणी झोपड्या, बऱ्याच ठिकाणी इल्लिगली ठिकाणी राहणं, अशा ठिकाणी जिथं आपण बसलायलाही भीती वाटेल अशा ठिकाणी मग स्लम एरिया डेव्हलप होतो. मायग्रेशनचे इश्यू आपण बघितले, कारण अट्रॅक्शन, कारण अनएम्प्लॉयमेंट आहे, जी शेतीतून मिळणारं जे उत्पन्न आहे ते व्यवस्थित नसल्यामुळं तुम्ही कुठं ट्राय करणार, अट्रॅक्ट व्हायला अर्बन जागेमध्ये. मग अर्बन सोशियल प्रॉब्लेम, जे शहरी समस्या आहे, त्याचाही अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये ओव्हरऑल करणार आहोत. थोडं बघूया. MSA राव बद्दल मी तुम्हाला बोललो होतो. निगेटिव्ह वे मध्ये आपण स्लम एरियाजला बघितलेला आहे, पण MSA रावनं एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मी नेहमी सांगितलेलं आहे, सोशिओलॉजीमध्ये एरिया जे आहे ते व्हाईट आणि ब्लॅक मध्ये लाय करतच नाही, ते ग्रे एरियामध्ये असतं. कोणीतरी त्याला निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह न पाहणार, तर कोणीतरी त्याच्या मागे काहीतरी ऑप्टिमिझम न पाहणार, आशावादी दृष्टिकोनानं पाहणार. तर MSA रावनं त्याचा कल्चरल स्टडी केलेला आहे की कशामुळं स्लम तर डेव्हलप झालेलं आहे, पण त्या लोकांचं एक वेगळं कल्चर निर्माण झालेलं आहे, आणि ते कल्चर कॉन्टॅक्ट्स पण होतात, नेटवर्क क्रिएट करतात. जसं की आपण जनरली जर बघितलं, बिहारचा एखादा व्यक्ती असेल, महाराष्ट्रातला, विदर्भातला एखादा व्यक्ती असेल, जो धारावीच्या स्लममध्ये जाऊन वसतो, तिथं राहतो, आणि तिथं राहताना मग जर त्याची परिस्थिती तिथं थोडीफार व्यवस्थित व्हायला लागली तर मग खेड्यामध्ये तो त्याच्या मित्रांशीही कॉन्टॅक्ट करतो. मग तशा पद्धतीचे नेटवर्क क्रिएट होतात की जॉब रिलेटेड. ती कल्चरली कसं लिंक होते सोसायटीचं दृष्टिकोनातून MSA राव यांनी सांगितलं की स्लम ॲज अ सर्वायवल नेटवर्क म्हणून बघितल्या जातं. मग ती ऑप्टिमिझम, ते पॉझिटिव्हिटी, ती कल्चरल ट्रान्सफर तुम्ही बघितलं असाल.
तुम्ही जेव्हा असं म्हटलं जातं, आता एक उदाहरण माझ्या डोक्यामध्ये अचानक येत आहे, जग्गू दादा जी आहेत आपले, बोलताना त्यांची टोन जी आहे ती टोन थोडी रावडी टाईप असते. आपण स्लम, जसं की एखाद्या स्लममध्ये एखाद्या एरियात राहणारा जो असतो तर त्याची टोन त्या पद्धतीची असते, आपण असं म्हणतो. मग प्रॉपर लँग्वेज, मराठी एक वेगळी लँग्वेज आहे, तिचा एक लहजा वेगळा आहे, पण त्याची जी टोन आहे, क्या है भिडू आणि गली बॉय मूवी पण बघितला असेल तर स्लम मधून कसे इमर्ज होताना दिसतात, तर मग तो जो टोन आहे, कल्चर त्यांचं इव्हॉल्व्ह होताना दिसतं. MS राव सांगतात. मग ब्रेमन हा जो जैन ब्रेमन हा जो सोशिओलॉजिस्ट आहे, हा फूटलूज लेबर बद्दल बोलतो. फूटलूज लेबर म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा नोकरी करता त्यामध्ये जर स्टेबिलिटी नसेल तर तुम्हाला लाईफच्या इतर पर्स्पेक्टिव्हनं किंवा इतर वेनं त्याचा कुठं ना कुठं इम्पॅक्ट झालेला दिसतो. इन्सिक्युरिटी नेहमीच राहते. मग फूटलूज म्हणजे असुरक्षित श्रमिक असतात. मायग्रेंट जे असतात बहुतांश वेळा ते फूटलूज लेबर असतात. मिळेल ते काम करायचं आणि कोणत्याही क्षणी त्या कामाची गॅरंटी नाही की ते परमनंट राहील. उद्या चालून जर आज मी ते एक व्यक्ती जातो, मायग्रेंट व्यक्ती जातो, तो कुठेतरी काम करतो आणि काम आज जर मिळालेलं काम आहे, हातावर पैसे जर मिळत असतील तर उद्या ते काम राहीलच याची गॅरंटी नाही. फूटलूज लेबर. ठीक आहे. AR देसाईचा पर्स्पेक्टिव्ह आपण 3 ते 4 वेळा झालाय बघितलाय. असं हे लिंकेजेस, हे कनेक्शन्स असतात की इंडस्ट्रियलायझेशनमुळं नवीन क्लासेस निर्माण होत आहेत. वर्किंग क्लास जो असतो त्याबद्दलची स्टडी सांगितलेली आहे हॅव नॉटची, आणि कॅपिटलिस्ट सोसायटी कशी त्यामुळं निर्माण होते आणि त्या 2 वर्गांमध्ये संघर्ष कसा होतो भारतीय दृष्टिकोनातून AR देसाई मार्क्सियम पर्स्पेक्टिव्ह सांगतायत. त्यानंतरचा टॉपिक महत्त्वाचा म्हणजे आहे पॉलिटिक्स अँड सोसायटी. हा टॉपिक आपण पेपर 1 मध्ये ओव्हरलॅपिंग टॉपिक आहे हा. त्यामुळं इंडियन कंटेक्सची आजचं जर UPSCचा ट्रेंड जर बघितला, MPSCचा तर आता पेपर यायचा आहे, पण UPSCचा जर एकूण ट्रेंड जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की पेपर 1 पेपर 2 असं सॅग्रिगेशन बहुतांश वेळा राहत नाही. बहुतांश वेळा थेरॉटिकल क्वेश्चन्स काही राहतात, ते मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. मी तुम्हाला दाखवील की कशा पद्धतीनं मला म्हणायचं आहे, तुमच्यासमोर तो मुद्दा ठेवायचा आहे की एका पद्धतीचे क्वेश्चन जसं की पेपर 2चा हा आहे, पेपर 1चा असं सॅग्रिगेशन आता थोडंफार प्रमाणात जे आहे ते मर्ज होताना दिसतंय. का तर तुम्ही ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी जनरेट करावा अशी आशा, अशी अपेक्षा मे बी त्यांची असावी. त्यामुळं तुम्हाला ते इंडियन कंटेक्स्टनं प्रत्येक वेळेस नॉलेज असणं, इव्हन पेपर 1चा जरी असलं तर इंडियन किंवा महाराष्ट्रीयन पर्स्पेक्टिव्ह आता MPSC साठी जो लागू पडणार आहे तर तो महाराष्ट्रीयन पर्स्पेक्टिव्ह ही इथं महत्त्वाचा ठरणार आहे आपल्याला. त्यामुळे मी ते एक्झाम्पल सुद्धा महाराष्ट्रातले बऱ्याच वेळा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता पॉलिटिक्स आणि सोसायटी जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या प्रासंगिकतेबद्दल जर बोलायचं झालं तर मराठा रिझर्वेशन पॉलिसी, मराठा रिझर्वेशन बद्दल जी मुवमेंट झालेली आहे, मुवमेंट जी आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी, साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूर रिजनमध्ये. मग असं बघितलं जातं की जे पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व आहेत, पार्टीशी आपल्याला देणं घेणं नाही आहे, पण जे पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचं कोऑपरेटिव्ह सोसायटीज जशा शुगर साखर कारखाने आहेत त्यांच्याशी कुठंतरी लिंक असताना दिसून येतं. कुठंतरी इंडस्ट्रियलायझेशन जिथं झालेलं आहे किंवा अशा लॉबीज क्रिएट केल्या जातात जिथं पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होताना दिसतो. मग हे मुद्दे झाल्यानंतर रिलिजनच्या रिलेटेड मुद्दे, जसं धर्माला धरून पॉलिटिक्स खेळल्या जाते, मुद्दे हे खूप सोपे आहेत. लक्ष द्या, पॉलिटिक्स आणि सोसायटी मध्ये आपण राजकारण समाजाशी कसं कनेक्ट होत आहे, समाजावर कसा इन्फ्लुएन्स टाकत आहे, तो जो मुद्दा आहे राजकारणाचा, जो थेरॉटिकल मुद्दा आहे, पॉलिटिक्स हा पॉवरशी रिलेटेड आहे, तो पॉवरचा मुद्दा महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण थोडा समजून घेतो. इथं भीमा कोरेगावचा इश्यू, आयडेंटिटी, कास्ट, मेमरी, कॉन्फ्लिक्ट, हे सर्व मुद्दे इथं आलेले आहे. भीमा कोरेगाव इश्यू माहिती असेल तुम्हाला, डाऊन प्रोडन किंवा एका कम्युनिटीचं तिथं जसं त्या ठिकाणी टोटेम म्हणू शकतो आपण, त्या ठिकाणी जातात, ते त्यांच्यासाठी दर्शनीय स्थान आहे. मग त्या ठिकाणी उद्भवणारा संघर्ष आणि त्यामुळं निर्माण झालेलं
एक मुवमेंट पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे, पॉलिटिक्सशी कुठेतरी लिंक होताना दिसतंय. आणि मुंबई पॉलिटिक्स आपण बोललेलो आहोत की मराठा वर्गासाठी, मराठी माणसासाठी आता पुन्हा इलेक्शन येत आहे. सोशिओलॉजीचा अभ्यास करताना तुम्हाला इथं पण रिलेव्हन्स लागेल की तुम्ही तो पर्स्पेक्टिव्ह बघणं चालू कराल, त्या दृष्टीनं बघणं चालू कराल की समाज जीवनाचा विचार करताना मुंबई पॉलिटिक्स कसं होत आहे. तर कोणी मायग्रेट होऊन इथं आले असतील, त्यांचे इश्यूज वेगळे राहतात. मग मराठी माणूस नोकरीसाठी महाराष्ट्रातल्या राजधानी मुंबईमध्ये येतो आणि त्याला नोकरी मिळत नाही. याचं कारण परप्रांतीय परराज्यातले लोक असू शकतात. झाला मुद्दा पॉलिटिक्सशी लिंक सोसायटी. अनएम्प्लॉयमेंट किंवा प्रिकेरियस कंडिशन ऑफ वर्क, त्यांना धोकादायक असणारी स्थितीला जिम्मेदार कोण आहे. कोणीतरी एक पॉलिटिक्स मधले कोणीतरी व्यक्ती असतील, ते म्हणणार कोणीतरी पॉलिटिक्स ही रिजनलिझमशी जोडल्या जातं, मराठी माणसाशी जोडल्या जातं. मग त्यातून होणारा वर्ग संघर्षही आपण अनुभवतो. इथं प्रत्येक ठिकाणी इथं रिलिजनचा मुद्दा असेल, कोणता तरी एखादी कम्युनिटी असेल किंवा त्या कम्युनिटीवर होणारा अन्यायाच्या रिलेटेड असेल, शुगर कारखान्याचा कोऑपरेटिव्ह सोसायटी मधून निर्माण झालेले नवी पॉलिटिकल वर्ग असेल आणि रिजनलिझमचे इश्यू असतील आणि त्या रिलेटेड, या सर्वांचं कुठंतरी पॉलिटिक्सशी देणं घेणं राहतं. हे तुम्ही आतापर्यंत समजलेच असाल. मग आता याचं लिंकेज कुठं करायचं आहे. तर MPSC UPSCचा कव्हरेज कोणता आहे. तर नेचर ऑफ इंडियन स्टेट, भारतीय राज्याचे एकूण स्वरूप कसं आहे. आपण डेमोक्रेटिक नेशन आहोत, आपण लोकशाही स्वीकारलेली आहे. मग या लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे. मग आता हे राज्य चालवताना प्रत्येकाला आपलं मत किंवा एका वर्गाला आपलं मत फ्रीली मांडणं, या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा विविध पार्ट्या तयार होतात, विविध ग्रुप्स, जसे प्रेशर ग्रुप म्हणतो आपण, पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप. बघा आपण कितीतरी वेळा बघितलंय, मराठा रिझर्वेशनचा मुद्दा लिंक झाला, लोकांना एकत्र केलं, मोबिलाइज केलं, लोकांना एकत्र आणल्यानंतर कोणीतरी पॉलिटिकल पार्टी चालू करतं. दिल्लीमध्ये कुठेतरी अण्णा हजारेंचं आंदोलन होतं आणि त्यातून एखादी पॉलिटिकल पार्टी निघते आपसारखी. सेम प्रेशर ग्रुपचं पण तसंच असतं. दबाव गट, हा दबाव गट काय असतो मित्रांनो, तर तुम्ही स्वतःला कोणत्याही पॉलिटिकल पार्टी सोबत डायरेक्टली लिंक करत नाही, त्यांच्या कनेक्शन्स असतात. त्यांना एक पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय आहे, तर त्यांना आपली स्वतःची एक आयडिओलॉजी असते आणि त्या आयडिओलॉजीचा वापर करून लोकांकडून ते मत मिळवून राज्यकर्ते बनतात आणि ते देश किंवा एरिया किंवा राज्य चालवतात. प्रेशर ग्रुप तसा नाही. प्रेशर ग्रुप जो असतो तो जे होणाऱ्या राज्यकर्त्यांकडून होणाऱ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज आपल्या फेवरनं करून घेण्यासाठी, जसं की लॉबी सिस्टीम असते, मग इंडस्ट्रियलिस्ट लॉबी असते, इंडस्ट्रियल प्रेशर ग्रुप असतो. मग हा प्रेशर ग्रुप काय करतो, हा प्रेशर ग्रुप आपल्या फायद्याच्या पॉलिसीज डेमोक्रेसीमध्ये लागू करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग हे जेवढं स्ट्रॉंग असतं, कधी शेतकऱ्यांचा प्रेशर ग्रुप असते. आपण मुवमेंट या चॅप्टरमध्ये पुढे ते पण बघणार आहोत की दबाव गट काम कसं करतं. तर दबाव गट हे राज्यकर्त्यांवर जे पॉलिसी फॉर्म करतात त्यांच्यावर कुठंतरी एक प्रेशर तयार करतं, म्हणून त्यांना प्रेशर ग्रुप म्हणतात, दबाव गट असं म्हटलं जातं. मग ते दबाव कशासाठी असते, त्यांना राज्य चालवायचं नसते, परंतु जे राज्य चाललेलं आहे त्याच्या नीती आहेत, त्याच्या पॉलिसीज आहेत, त्या आपल्या फेवरनं वळून घेण्यासाठी दबाव गट नेहमी कार्य करत. त्याचा पद्धतशीर स्टडी या चॅप्टरमध्ये येणार आहे. मग सोशल आणि पॉलिटिकल हा चॅप्टर मी नेहमी सांगतोय, हा मर्ज होतोय पॉलिटिक्स अँड सोसायटी पेपर 1शी. आपण फक्त हा इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये समजून घेतोय. रिजनलिझमचा मुद्दा मी आत्ताच आणलंय, आत्ताच म्हटलं, महाराष्ट्र मुंबई सारखे इश्यू असतील किंवा मग UP बिहार मधून येणाऱ्यांचा जनतेचा मॉब असेल, नॉर्थ ईस्टवाले जे नेहमी बघतो आता मणिपूर व्हायलन्स वगैरे झालेला आहे, तर रिजनशी इथनिसिटीशी हे मुद्दे जोडलेले गेलेले असतात. मग सोशल अँड पॉलिटिकल इलाइट्स वर्ग, तर यांच्याशी ही स्टडी झालेली आहे. असं म्हटलं जाते की आयडिओलॉजीज जे आहे, इलाइट क्लास जो आहे तो स्कूल थ्रू किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टीम थ्रू, पॉलिसीज थ्रू
आपले ओरिजिनल आयडिओलॉजी ट्रान्समिट करतात, पर्क्युलेट करतात, लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यामुळं लोक मोबिलाइज होतात, जागृत होतात किंवा मग ते त्या फेवरनं वागण्यासाठी प्रयत्न करतात. तर तिथेही कुठेतरी पॉलिटिक्स इन्व्हॉल्व्ह होताना आपण दिसतंय. इव्हन जी आज डेमोक्रेसीमध्ये आपण म्हणतो तर तळागाळातून निर्माण होणारा नेता हा आता बाहेरच राहिलेला आहे, जे आधीपासून जसं की वंश परंपरागत आता नेते, जसं राजेशाही आधी होती भारताचा, आता पॉलिटिक्सचं स्ट्रक्चर ही थोडंफार प्रमाणात तशा पद्धतीनं दिसतंय. कुठंतरी इलाइट क्लास, पॉलिटिकल इलाइटचा क्लास तयार होतोय की त्यांचाच मुलगा, त्यांचाच नातू पंतू हा पुन्हा पॉलिटिक्समध्ये उतरून लोकांवर किंवा राज्यकर्ता किंवा पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होताना दिसतो आणि मग तो पूर्ण तंत्र चालवतो. रिलिजन आणि पॉलिटिक्स आपण पुन्हा पुन्हा पाहतो की रिलिजन हे नेहमीच ॲज अ टूल यूज केलं जातं. धर्म हा टूल यूज केलं जातं पॉलिटिक्स खेळण्यासाठी. आधीपासून हे कार्य केलं जातं कारण की रिलिजन हे प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं. मग त्या रिलिजनचा जर आयडिओलॉजी, त्या रिलिजनची आयडिओलॉजी बाहेर काढू, कुठंतरी त्या आयडिओलॉजीमध्ये काहीतरी मुद्दे इन्फ्यूज केल्या जर गेले, काहीतरी मुद्दे टाकल्या जर गेले तर लोक मोबिलाइज होणार. आणि पॉलिटिक्समध्ये लोकांचं मोबिलायझेशन, एकत्रीकरण, लोकांना एकजूट करून त्यांना कोणत्या तरी डायरेक्शनने नेणं. कारण लोकांची पॉवर, आपण सांगितलेलं आहे लोकशाहीमध्ये लोकांची पॉवर सर्वात महत्त्वाची असते. म्हणून जे मुद्दे लोकांना एकत्रित करून, मोबिलाइज करून, त्यांच्यावर मी म्हटलेलं आहे पॉलिटिक्सचा मुद्दा पॉवरशी लिंक आहे. आणि पॉवर काय आहे तर तुमची इच्छा असो अगर नसो, समोरचा व्यक्ती जर ती तुमच्यावर एक दबाव किंवा एक फोर्स इन्फोर्स करत असेल आणि त्या दृष्टीने तुमची इच्छा अगर असो नसो, तुम्ही जर कार्य परफॉर्म करत असाल तर पॉवर इन्व्हॉल्व्ह झालेली आहे, असं वेबरनं सांगितलं होतं. मी पेपर 1 मध्ये सांगितलेलं आहे. मग या रिलेटेड आपण सोशिओलॉजिस्ट वेगवेगळे बघितले. रजनी कोठारी असेल, रुडॉल्फ असेल, पॉल ब्रास असेल, या सर्वांनी पॉलिटिक्स जो आहे भारतीय पर्स्पेक्टिव्ह मांडण्याचा प्रयत्न केला. रजनी कोठारींनी जो काँग्रेसचा जो आफ्टर इंडिपेंडन्सचा जो पिरियड आहे त्यामध्ये वेगवेगळे फेजेस स्टडी केलेला आहे. आणि कास्ट सिस्टीम असेल, रिलिजन असेल किंवा मग करप्शन इन द ब्युरोक्रसी अँड इन पॉलिटिक्सच्या रिलेटेड जे असेल तर या करप्शनबद्दलही त्यांनी स्टडी केलेला आहे. आणि मग त्यांनी एक विचार मांडला की जर खरंच लोकशाही आहे तर मग अशा पद्धतीचे करप्शन पॉलिटिक्समध्ये का होत आहे, लोक का असे वागतात, त्याबद्दलचा भारतीय राजकारण कशा पद्धतीनं कुठं गेलंय, कोण्या ठिकाणी नेऊन ठेवलंय या संबंधीचा स्टडी रजनी कोठारी हे फार इन डेप्थ मध्ये करताना दिसतंय. आपल्याला तेवढा नाही आहे, आपण थोडा पोर्शन त्यातला उचलून तो पोर्शन अप्लाय करून समोर जाणार आहोत. रुडॉल्फ असेल यांनी सांगितलंय पॉलिटिकल कॅपिटल खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, की भांडवल बनलेला आहे काय, परंपरा, जे ट्रॅडिशन्स आहेत. मला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या समाज जर अवतीभोवती जर बघितलं तर ट्रॅडिशन्स, जी तुम्ही परंपरा फॉलो करताय, कोणता नेता असेल, कोणती पॉलिटिकल पार्टी असेल, जर जुनं काही परंपरा जर इन्फोर्स करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला असं सिच्युएशन तुमच्या आजूबाजूला घडताना दिसतंय का? आजच्या परिस्थितीमध्ये अशी सिच्युएशन दिसते का एखादी पॉलिटिकल पार्टी तुम्हाला कपडे कसे घालायचे, तुम्हाला राहायचं कसं समाजामध्ये या संबंधी सांगत असेल, इन्फोर्स करत असतील गोष्टी लिबरलायझेशनच्या बाजूला सोडून, तर मग जी आपली परंपरा आहे त्या परंपरेलाच त्यांनी कॅपिटल बनवलेलं आहे. कशासाठी? पॉलिटिकल गेनसाठी, सत्ता हासिल करण्यासाठी, मिळवण्यासाठी. पॉल ब्रास पण म्हणतो, पॉल ब्रासचा जे कम्युनलिझम आहे, कम्युनलिझम जे आहे पॉलिटिकली कन्स्ट्रक्टेड आहे. हे सर्व ज्ञात म्हणू शकू आपण की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात पॉलिटिशियन्स नेहमी कम्युनलिझम, जो वर्ग संघर्ष आहे, रिलिजनमध्ये असेल, कुठेतरी असुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात लोकांमध्ये. आणि मग ती असुरक्षितता लोकांना एक रिलिजन दुसऱ्या रिलिजन सोबत भिडवण्यासाठी आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, म्हणजे पॉल ब्रास म्हणतो की कम्युनलिझम
हा पॉलिटिकलीच कन्स्ट्रक्ट केलेला आहे, त्याशिवाय नाही. जी पण आयडिओलॉजी क्रिएट होत आहे, जी पण तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे, असे मुद्दे कम्युनलिझमच्या रिलेटेड, की अरे आपला जो रिलिजन आहे हा धोक्यात आलेला आहे या रिलिजनमुळं, असं जेव्हा म्हणतो, हिंदू मुस्लिम कुठंतरी वाद होताना दिसतं, तर मग ते कशामुळं? पॉल ब्रॉसची स्टडी तीच सांगते की दोन वर्गांना भिडवून द्यायचं आणि त्याचा पॉलिटिकल गेन यूज करायचा आहे आपल्याला सत्ता हासिल करण्यासाठी. मग हे सर्व या चॅप्टरमध्ये होणार आहे. कम्युनलिझम ही आपल्याला स्टडी करावी लागेल, कारण मोबिलाइज होते जनता. मग आपल्याला ट्रॅडिशनल फॅक्टर कसा इम्पॅक्ट करतंय, संस्कृती कशी इम्पॅक्ट करतंय पॉलिटिक्समध्ये, ते पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि ओव्हरऑल पॉवर स्ट्रक्चर जे आहे पॉलिटिक्स आणि समाजाचं, याचं एकूणच चित्र आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता याच्या पुढचा चॅप्टर जर बघितला तर मग हा कशाच्या रिलेटेड आहे? आता पॉलिटिक्स झालं, पॉवरच्या रिलेटेड झालं, पण डेमोक्रेसीमध्ये महत्त्वाचा असते तुमचा जर मुद्दा सरकारपर्यंत पोहोचला नाही तर तुमच्याजवळ एक टूल असतं, त्याला म्हणतात मुवमेंट, सोशल मुवमेंट. बघा, लोक इथं मोबिलाइज होऊन एकत्र येऊन आपल्या मागण्या गव्हर्नमेंटपर्यंत, जे सत्ताधारी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मग अशा सामाजिक चळवळी जेव्हा जेव्हा उभ्या राहतात त्यामध्ये लोक किंवा समाज इन्व्हॉल्व होतो आणि याचाच अर्थ त्याचा अभ्यास करणं सामाजिकदृष्ट्या, समाजशास्त्राच्या दृष्ट्या महत्त्वाचं आहे. मग त्या मुवमेंट तयार कशा होतील हा सुद्धा मुद्दा आपण पेपर 1 मध्ये ओव्हरलॅप होताना दिसतो. मग ह्या मुवमेंट्स तयार कशा होतात, मग त्या मुवमेंट पीकवर कसं जातात, हनीमून फेजमध्ये कशा घुसतात, आणि मग खाली आपले मुद्दे मांडल्यानंतर किंवा आपले मुद्दे परिपूर्ण झाल्यानंतर मग ती मुवमेंट ओसरते कशी, या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. नुकत्याच झालेले मुवमेंट जर बघितलं तर नेहमी आपल्याला मराठा रिझर्वेशन संबंधीची मुवमेंट नेहमी दिसेल. पीसेंट मुवमेंट जी आता दिल्लीमध्ये झालेली होती ती दिसेल. आणि माझं मत आहे की तुम्ही जर भारताच्या बाहेर जर थोडं दृष्टिक्षेप जर टाकला तर तुमच्या लक्षात येईल की नेपाळमध्ये जे प्रोटेस्ट झालेला आहे मुवमेंटच आहे, राज्यकर्त्यांच्या अगेन्स्ट मुवमेंट आहे, व्हायलेंट मुवमेंट आहे. तर तशाही मुवमेंट कशासाठी होताना दिसत आहेत, तर जो इलाइट वर्ग आहे त्यांची मुलं कुठंतरी शिकायला बाहेर जातात, मी नेपाळची गोष्ट करतोय, आणि मग त्यातून जो सामाजिक आक्रोश आहे, सोशल मीडिया ही बंद केल्यामुळं एकदम पॉवरफुली एक्झर्ट होत आहे आणि जी सत्ता आहे ती पालटण्यासाठी त्याचा यूज होतं. ते पण कसं होणार, ते पण मोबिलाइज कसं होणार, ते पण कार्य कसं होणार, ते सर्व चॅप्टर पॉलिटिक्समध्ये पण स्टडी करू. आणि सोशल मुवमेंट जो आहे तो सोशल मुवमेंट क्रिएट होताना किंवा चालताना कशी होते. आता मग मी रिलेव्हंट एक्झाम्पल टाकण्यासाठी तुम्हाला नेहमी सांगतो की दलित पॅन्थर मुंबईमध्ये, याचा स्टडी आपण हिस्ट्री वगैरेमध्ये केलेला आहे. याचं डिटेलमध्ये ते तयार कशी झाली असणार, की काय झालेली असणार, यापेक्षाही मुद्दे असं सोशल कोणकोणते फॅक्टर्स आहेत ज्या दलित पॅन्थरच्या उदयाला कारणीभूत राहिलेला आहे. मग कुठेतरी कास्टचं डिस्क्रिमिनेशन आलंय का, तर यस, कास्ट डिस्क्रिमिनेशन येऊ शकतं. मग डाऊन ट्रोडन जो वर्ग आहे त्यांच्याकडे काहीही नसणं, किंवा मग जी सिस्टीम आहे, जी ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यातून त्यांना सोल्युशन न मिळणं, आणि मग आपणच हातात कुठंतरी कायदा घ्यायचा, या संबंधी पण इश्यू आहे का, असू शकतो. तर ते सर्व आपण वेगवेगळ्या मुवमेंट जेव्हा ऑब्झर्व करणार आहोत, जसं शेतकरी संघटनेची मुवमेंट जी की फार्मर्स राईट मुवमेंट सोबत नेहमी लिंक असते. मग वारली ट्रायबल मुवमेंट आपण बघितलेलं, लँड संबंधी जी पण ट्रायबल पीपल्स असतात त्यांची बहुतांश वेळा ही मुवमेंट जी असते त्यांना डिस्प्लेस केल्यामुळं त्यांचं जे ओरिजिनल होम आहे, त्यांचं घर आहे, जंगल जमीन असं जे म्हणलं जातं, तर ती मुवमेंट RRR मूवीमध्ये पण दाखवलंय. तेव्हा ते यांनी दाखवलेलं आहे की इंग्रजांनी कशा पद्धतीने एक्सप्लॉयटेशन केलंय. इथं कंटेम्पररी रिलिव्हन्समध्ये पण बघणार आहोत, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट आल्यानंतर कशा पद्धतीनं ट्रायबल जे आहेत ते ओव्हरऑल शिफ्ट होताना किंवा दिसते, आणि त्यातून निर्माण झालेल्या मुवमेंट असतील. अण्णा हजारे, आपण हे तर सर्वांना माहिती आहे, राळेगण सिद्धीची मुवमेंट आहे, आदर्श ग्रा, आणि भ्रष्टाचाराविरुद्ध अँटी करप्शन. म्हणजे काय आहे, डेमोक्रेसी रिलेटेड तुम्ही इथं राहत असताना तुम्हाला विविध इश्यू फेस होतो, आणि मग ते इश्यू फेस होत असताना तुम्हाला आपले मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवायचे आणि त्या पॉलिसीज तयार करून घेण्यासाठी मुवमेंट सारखे वेपन्स यूज केल्या जातात, वापरल्या जातात. मग
वेगवेगळ्या मुवमेंट्स आपल्याला स्टडी करायची आहे. मग पीसंट मुवमेंट असेल, शेतकऱ्यांच्या रिलेटेड चळवळी बघणार आहोत. लेबर मुवमेंट असेल, कामगार त्यांना त्यांच्या वर्किंग आवर्सच्या रिलेटेड असेल, त्यांची कंडिशन असेल, त्यांची सोशल सिक्युरिटीच्या रिलेटेड असेल. पुन्हा नेहमी मुद्दे येत आहेत पण क्वेश्चनही त्यावरच बनतोय. गिग इकॉनॉमीच्या रिलेटेड असेल, फुटलूज लेबरच्या रिलेटेड असेल. ट्रायबल मुवमेंट जर बघितली, आदिवासी आत्ताच बघितली आपण, डिस्प्लेसमेंटचा जो इश्यू आहे तो मेन त्याच इश्यूच्या रिलेटेड राहतं. कुठंतरी आपलं सर्वायवल थ्रेटन होतंय का या दृष्टीनं ही मुवमेंट होते. मग वुमेन्स मुवमेंट आपण पाहिलेलं आहे, एक ऑनलाईन मुवमेंट झाली होती #MeToo नावाची. तर या मुवमेंटमध्ये सोशली किंवा जी इन्स्टिट्यूशन आहे, जी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये वुमनला कसं सप्रेस केलं जातं आणि फिल्म इंडस्ट्री असेल किंवा वेगवेगळ्या संस्था असतील, वर्क प्लेस असेल, तर त्या वर्क प्लेसवर जे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन आहे, जे लैंगिक छळ आहे, तर तो सोशल मीडियावर टाकण्याचा एक ट्रेंड आला होता आणि त्यातून ती मुवमेंट निर्माण झाली #MeToo. मला सुद्धा तसं झालेलं आहे. मग ती मुवमेंट असेल. इन्व्हायरमेंटल मुवमेंट आपण बघितलेलं आहे. याबद्दल एक RA फॅक्टरीच्या रिलेटेड मागं मुवमेंट झालं होता. कोणता डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट असतो, लगेच तिचे झाडं तोडल्या जातात. इंटरनॅशनल जे वेगवेगळे UNFCCCची असेल, तर इन्व्हायरमेंट जो मुद्दा आहे, जागतिक हवामान बदल याशी लिंक करून पर्यावरणाचा जो आहे चिपको मुवमेंट आपली आधी झालेली होती. झाडं तोडणं, झाडाच्या कतली कमी करण्यासाठी किंवा न होण्यासाठी किंवा त्या भागात लोकांचा सर्वायवल धोक्यात जर येत असेल तर मग इन्व्हायरमेंटल मुवमेंट होताना दिसते. बॅकवर्ड क्लास मुवमेंट, आता ही मागासवर्गीयांची चळवळ, एक इम्पॉवरमेंट ॲज अ टूल ऑफ इम्पॉवरमेंट असं म्हटलं जातं की मुवमेंट हा जो गोष्ट आहे किंवा ही जर टूल आहे, या टूलचा यूज करून डेमोक्रेसीमध्ये जे डाऊन ट्रोडन आहेत, ज्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहे, ज्यांच्यावर डॉक्ट्रिन ऑफ इंटरसेक्शनॅलिटी म्हणजे काय, तर एक व्यक्ती आहे, तो एका पर्टिक्युलर कम्युनिटीचा आहे, तो एका पर्टिक्युलर जेंडरचा आहे, तो पर्टिक्युलर कास्टशी बिलॉंग करतोय, तो इम्प्लॉईड आहे, अनइम्प्लॉईड आहे, तर अशा वल्नरेबिलिटीज, अशा धोकादायक स्थिती ओव्हरलॅप होतात. जसं की एक व्यक्ती असेल जिचं नाव आपण सुमन कन्सिडर करू. जर ती सुमन एक स्त्री असेल, ती सुमन स्त्री शेड्यूल कास्टमध्ये बिलॉंग करत असेल, शेड्यूल ट्राईबमध्ये बिलॉंग करत असेल, ती अनइम्प्लॉईड असेल आणि तिचं जे ओव्हरऑल तिचं फायनान्शियल स्टेट आहे ती कुठंतरी धोकादायक असेल, तिला घर नसेल, मग आता ही जी सुमनची ही टोटल कंडिशन कुठंतरी ओव्हरलॅप होते. बाकीच्या स्त्रिया, मेल फिमेल यांच्यावरही अन्याय होतं, पण ही जी स्टेट आहे इथं ओव्हरलॅप होत आहे. इथं त्या व्यक्तीवर वल्नरेबिलिटीज, जी दुष्परिणाम आहे त्यांचं ओव्हरलॅप होत आहे, इंटरसेक्शन होत आहे. मग या व्यक्तीला जस्टिसची सर्वात जास्त गरज असतं. मग असे जस्टिस मिळवण्यासाठी बॅकवर्ड क्लास मुवमेंट आपण स्टडी करणार आहोत यामध्ये. मग बघा, गेल ओम्वडेट जी आहे, या सोशोलॉजिस्ट होऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये, पण त्यांनी वर्क केलेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मुवमेंट जी आहे, एम्पॉवरमेंट ऑफ मार्जिनलाइज्ड, मुवमेंटमुळं ती मुद्दे ते लक्षात येतात की कोण्या पद्धतीच्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत बॅकवर्ड क्लासेसला, आणि त्यांचं एम्पॉवरमेंट जर घडवायचं असेल तर सोशल मुवमेंट नेहमी प्रयत्नशील राहते. DN धनगरे यांचं पीसंट अपरायझिंग, पीसंटच्या रिलेटेड मी मागं पण बोललो की धनगरे जे आहेत तर त्यांचं पीसंट मुवमेंटशी असेल किंवा मग जी ग्रीन रिव्होल्यूशन झाली होती तेव्हाचा मुद्दा असेल, धनगरेंचे विचार खूप महत्त्वपूर्ण ठरतात. तर पीसंट अपरायझिंग रिव्हिल्स क्लास कॉन्ट्राडिक्शन, त्यांचं म्हणणं आहे की विरोधाभास आहे आणि शेतीमध्ये कुठंतरी उत्पन्नाची कमतरता आहे. शेतीमध्ये जी क्लायमेट असते त्या क्लायमेटचा इम्पॅक्ट कुठेतरी शेतीवर होताना दिसतो आणि त्यामुळं त्यांच्या पिकांचंही नुकसान होताना दिसतं. मग सर्वात वल्नरेबल स्टेटमध्ये शेतकरी पण राहतो. मग डॉक्ट्रिन ऑफ इंटरसेक्शनॅलिटी त्याला पण लागू पडू शकते. जर तो त्या पर्टिक्युलर कास्टमध्ये डाऊन ट्रोडन असणाऱ्या बिलॉंग करत असेल, त्याच्यामुळे जमीन नसेल, जर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे रिसोर्सेस नसतील, तर काय होतं, डॉक्ट्रिन ऑफ इंटरसेक्शनॅलिटी तिथं पण लागू पडतं. मग ते आपण बघणार आहोत, हळूहळू लिंकेजेस शोधणार आहोत. आपण फक्त सिलेबस डिकोड करतोय की नेमकं या
चॅप्टर्समध्ये काय. घनश्याम शाह पण याबद्दल बोलले की मुवमेंट अराइज व्हेन द स्टेट फेल्स. नेहमी म्हटलं जातं की मागण्या आम्ही कोणाकडे मागणार आहोत डेमोक्रेसीमध्ये, तर राज्यकर्त्यांकडे मागणार आहोत आणि आमच्या मागण्यांकडे एक सामान्य लोकांच्या, जे समाजामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालं तर मुवमेंट अराइज होते. तो वर्ग हायलाईट करतो कुठंतरी आपल्या मागण्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी. म्हणून घनश्याम शाह म्हणतात की मुवमेंट्स कधी राईज होतं, जेव्हा स्टेट ज्या गोष्टी द्यायच्या आहेत त्या जर फेल होत असेल देण्यासाठी, तर मग कुठंतरी लाईफवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. स्टेट नेहमी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, बसमधून जाता, मेट्रोमधून जाता, तुम्हाला स्टेट पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. आता तुम्ही एखाद्या भागात जर रिमोट एरियामध्ये राहत असाल आणि तिथे जर बसची सर्व्हिसेस अवेलेबल नसेल तर, आणि ती होत नसेल तर मग काय करणार तुम्ही. पुन्हा एखाद्या रोडाला खड्डे पडलेले असतात, बरेच ऍक्सिडेंट होतात, लगेच लोक त्या मार्गानं निदर्शनं करतात. हळूहळू मुवमेंट एकदम राईज होत नसते, तुमच्या मागण्या मांडण्याचं ते एक साधन होऊन बसतं, हे यातून दिसते. पॉप्युलेशन डायनॅमिक्स हा चॅप्टर जवळपास आपण म्हटलेलं आहे की पॉप्युलेशन थोडा जॉग्रफीशी पण लिंक करू शकतो आपण, पॉप्युलेशनच्या रिलेटेड असल्यामुळं. तर म्हटलं जातं की पॉप्युलेशनचं कमी असणं जास्त असणं, लोकसंख्या वाढ वृद्धी आणि जी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि जी डेव्हलपमेंटचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, विकासाचा पर्स्पेक्टिव्ह आहे, तो लोकसंख्येशी कसा लिंक करायचा या रिलेटेड हा महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे. आपण आता बघितलेलं आहे की डेव्हलपमेंट झालेलं आहे, तर मुद्दे आहे पुणेमध्ये IT पार्क्स तयार होत आहे. मग युथ इंजिनिअरिंग झाल्यानंतर कुठे येणार आहे नोकरीसाठी, पुण्यात येणार आहे, ऑटोमॅटिकली युथ मॅग्नेट म्हणून कार्य करेल. मुंबईमध्ये डेन्सिटी क्रायसिस बघितलंय आपण, मुंबई दिल्ली सारख्या सिटीमध्ये एवढ्या छोट्या छोट्या जागेवर अशा इनह्युमन कंडिशनमध्ये राहतात. मग ती जी आहे ते क्रायसिस आहे ते कुठंतरी पुन्हा पुन्हा पॉप्युलेशन वाढीमुळेच होत आहे, कारण इथं डिमांड जास्त आहे गोष्टींची आणि जो सप्लाय आहे तो कमी झाला. फॉर एक्झाम्पल 1 BHK फ्लॅट आहे आणि तो फ्लॅट घेण्यासाठी एक व्यक्ती रेडी आहे, तर त्यांच्यामध्ये काहीतरी निगोशिएशन तरी होईल. पण एक फ्लॅट आहे आणि मागणारे जर 10 असतील, डिमांड अँड सप्लाय रूल कुठंतरी मिसमॅच होताना दिसतो आणि मग तो झाला की मग त्या फ्लॅटच्या प्राइजेस वाढणार. मुंबईमध्ये घराच्या प्राइजेस किती आहेत तुम्हाला माहिती असेल, मुंबई डेन्सिटी क्रायसिस. विदर्भ रिजनमध्ये जर आपण पाहिले तर विदर्भ रिजनमध्ये जो पूर्व साईडचा पट्टा आहे, चंद्रपूर गडचिरोली, आजही तिथं बाल मृत्यूदर किंवा जो ग्रोथ इंडिकेटर्स आहेत कुठंतरी आपण पाहिलेला आहे की कुपोषणाने ग्रस्त असणारा नंदुरबार जिल्हा असेल, ट्रायबल का म्हणून एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये सोसायटीमध्ये ते मुद्दे ते हायलाईट होतात, कारण की त्यांना त्यांचे रिसोर्सेस, त्यांना जे संपन्न असायला पाहिजे त्या गोष्टींनी, त्या गोष्टी प्रॉपर मिळल्या नाही. आणि जेव्हा जेव्हा त्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाही तर काय होईल, चॅलेंजेस उद्भवणार. मग पॉप्युलेशनमुळं ओव्हरऑल समाजावर काय इम्पॅक्ट पडतोय याचाच एकूण स्टडी या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. पॉप्युलेशन साईज, ग्रोथ आणि डिस्ट्रीब्युशन. आता हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. असे जॉग्राफिकल फॅक्टर्स असतात की जसं पहाडी रिजन आहे जिथं घराला लेवल एक सपाट घर बनू शकत नाही, मग अशा जागी काय होणार, त्या जागी डिस्ट्रीब्युशन पॉप्युलेशनचं डेन्सिटी कमी राहणार. अरुणाचल प्रदेशची डेन्सिटी ही पुण्याच्या डेन्सिटी सोबत आपण कम्पेअर करू शकणार नाही. मग ती डिस्ट्रीब्युशन अनइव्हन आहे, रिसोर्सेस अनइव्हन आहे. या सर्वांचा परिणाम विकासावर, भारतीय समाजावर झालेला आहे. मग आता या डेमोग्राफीचे फीचर्स, आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. लोकसंख्या जी आपल्याकडे आहे असं म्हटलं जातं की प्राईम स्टेजवर आहो आपण डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या. ते जर डिव्हिडंड आपण रीप केलं तर डेव्हलपमेंट आपली भरपूर प्रमाणात होईल. चायनानं त्याचा युटिलायझेशन केला. त्यांच्या डेमोग्राफिक डिव्हिडंड, जे स्किलफुल यूथ आहे, जे शिकलेले लोक असतील किंवा जेही त्यांची पॉप्युलेशन असेल, त्या पॉप्युलेशनला ओव्हरऑल त्यांनी तो थ्रस्ट दिला, ती डेव्हलपमेंट त्यांनी केली. आणि तीच डेव्हलपमेंट आपल्या भारतामध्येही व्हायला हवं यासाठी गव्हर्नमेंट प्रतिबद्ध असते, ती प्रयत्नही करते. मग लोकसंख्या जी आहे, डेमोग्राफी जी आहे, तर डेमोग्राफीचे काही फीचर्स असतात, ते फीचर्सही आपण अभ्यासणार आहोत. मग फॅमिली प्लॅनिंग पॉलिसी, हे सर्व मुद्दे
रिलिव्हंट आहे, याला एक्सप्लेनेशनची गरज नाही. फॅमिली प्लॅनिंग तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवता. इकॉनॉमीमध्ये पण बघितलेलं आहे की जसं म्हटलं होतं की इंदिरा गांधीच्या फेजमध्ये फॅमिली प्लॅनिंग साठी बरेच जे प्रयत्न केले जातात त्याला क्रिटिसाइज केलं जाते. नसबंदीसारखे जी स्टेप्स घेतले जात होते ते इथं आहे की फॅमिली प्लॅनिंग कशा पद्धतीने आहे. मग पॉप्युलेशन पॉलिसी तुम्ही MPSC मध्ये जर दिली असाल तर त्यामध्येही क्वेश्चन असतो नेहमी पॉप्युलेशनच्या रिलेटेड की ते पॉलिसी डेव्हलप करताना मग इन्फंट मॉर्टॅलिटी जी बालमृत्यू दर असतो किंवा मग आता सध्याचा पॉप्युलेशन ग्रोथ रेट किती आहे, मग ती रिप्लेसमेंट करण्याच्या लेवलची आहे अगर नाही आहे, फॅमिली प्लॅनिंग का डेव्हलपमेंटच्या रिलेटेड गरजेचे आहे, हे सर्व मुद्दे आपण इथे चेक करणार आहोत. आणि या सर्वातूनच निर्माण होणारे जे मुद्दे आहे या ओव्हरऑल चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सोशियोलॉजिस्टकडे वळूया. किंग्सले डेव्हिड डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणतात. डेमोग्राफिक ट्रान्झिशनमध्ये त्यांनी सकारात्मकतेने सांगितलेलं आहे की जेव्हा डेव्हलपमेंट होत असते आणि डेथ रेट कुठेतरी कमी होताना दिसतो, मृत्यूदर कमी होताना दिसतो, तेव्हा पॉप्युलेशनची साईज अचानक वाढते. कारण मृत्यूदर कमी झालाय, जन्मदर जे आहे ते वाढत आहे किंवा त्याच फेजमध्ये राहतो, वाढतो. डेव्हलपमेंट तर होत आहे. मग अशा वेळी पॉप्युलेशन जी राईज होते ती रिसोर्सेसवर कुठंतरी प्रेशर टाकते, संपत्तीवर किंवा साधन संसाधनांवर कुठंतरी प्रेशर टाकताना दिसते. मग डेमोग्राफिक ट्रान्झिशन कशा पद्धतीनं होतं हे किंग्सले डेव्हिडने सांगितलं आहे, ते आपण बघणार आहोत. आशिष बोस यांची खूप महत्वाची ही की टर्म आहे, बिमारू स्टेट्स असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या मते बिमारू स्टेट म्हणजे बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश हे जे स्टेट आहे, बिमारू, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या स्टेटमध्ये पॉवर्टी सारख्या गोष्टी, लोकसंख्या वाढ, घनता लोकसंख्येची जास्त, शिक्षणाचा प्रभाव कमी आणि त्यामुळे रिसोर्सेसमध्ये असणारी ओढाताण, त्या भागात न झालेला विकास, या सर्व गोष्टींमुळं त्या स्टेटची खरंच जी ओव्हरऑल गोष्ट आहे, कन्सेप्ट आहे ती बिमारीसारखी आहे. त्यामुळे त्यांना बिमारू स्टेट असं म्हटलं जातं. महत्वाचा मुद्दा आहे हा. अमर्त्य सेन सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण पॉलिसी पाहिलेली आहे. इव्हन पॉप्युलेशनच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी किंवा पॉप्युलेशनचे आउटकम जर आपल्याला चांगले करायचे असेल तर एज्युकेशन हा वेपन त्यांनी सांगितलेला आहे. एम्पॉवरमेंटमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड असेल किंवा ह्युमन डेव्हलपमेंटच्या रिलेटेडही असतं, तर ह्युमन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यामध्ये एज्युकेशन हा फॅक्टर महत्त्वाचा राहतो, आपण पाहिलेलं आहे. मग अमर्त्य सेनही त्याबद्दल बोललेले आहेत. तर एकूणच काय पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशनची आजची स्थिती काय आहे, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न काय आहे समाजाला, त्या पॉप्युलेशनचा यूज आपण कशा पद्धतीनं करू शकतो की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल, स्किल कसं वाढवता येईल, एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं करता येईल, एकूणच टोटल ओव्हरऑल क्रायसिस आणि त्याचे सोल्युशन्स पण आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. झालं. होत 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 आता हळूहळू सोसायटीचा अभ्यास संपवण्यासाठी शेवटचा चॅप्टर येतो, चॅलेंजेस ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन. मग आता हे सोशल ट्रान्सफॉर्मेशन तर होताना दिसतंय, समाजामध्ये होतंय, मग ते होत असताना काही चॅलेंजेस आहेत का? येस, आपण पाहिलेलं आहे कुठंतरी सोसायटी समोर आहे, सोसायटी वागत असताना, सोसायटी बिहेव करत असताना काहीतरी चॅलेंज समाजामध्ये येणारच. ते जसं की विदर्भाचे फार्मर सुसाईड एक चॅलेंज आहे, ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, कुठंतरी इकॉनॉमी चेंज होत आहे, शिफ्ट होत आहे. शेतीपासून जर बघितलं तर सर्व्हिस सेक्टर असेल किंवा मग शेतीपासून इंडस्ट्रीयल सेक्टर असेल, मग निर्माण होणारे जे जॉब आहे शेतीमधले कमी होताना दिसतो. मग रिसोर्सेस आहे कमी, त्यानंतर क्लायमेट चेंजचे इश्यू सर्वात जास्त फार्मरलाच सहन करावे लागतात, त्यातच त्यांनी लोन सुद्धा काढलेलं असतं. मग या सर्व गोष्टींमुळं फार्मर सुसाईड होताना दिसते. समाजात कुठंतरी अनोमी निर्माण होते. डरकांचा कन्सेप्ट आपण इथं पण लावू शकतो, नॉर्मलेसनेस. मग याची नॉर्मलेसनेस जेव्हा पण येते तर सोशल ट्रान्सफॉर्मेशन तर ते चॅलेंज झालं, कारण समाज आता स्थिर नाही आहे, समाजामध्ये अस्थिरता निर्माण झाली अशा सुसाईडमुळं. कुठेतरी अस्थिर होतोय, काहीतरी चुकतंय, काहीतरी बिनसतंय आणि त्यामुळं अशा गोष्टी होत आहे. मग समाजामध्ये असं काय स्ट्रक्चरमध्ये काय बदलाव होताना असे कोणकोणते चॅलेंजेस आहेत
धारावी रिडेव्हलपमेंटचं आहे, विस्थापनासंबंधीचे आव्हान आपण पाहिलेले आहे. डेव्हलपमेंट चालू आहे, डेव्हलपमेंट करायची आहे, एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं आहे. विस्थापनाचे मुद्दे ट्रायबलच्या रिलेटेड आपण पाहिलेले आहेत. विस्थापन असते. पॉवर्टी रिलेटेड हॅव्ज आणि हॅव नॉटचे कन्सेप्ट, महाराष्ट्र कन्सेप्ट कुठं लागू पडतोय का? तर यस, पॉवर्टी म्हटल्यानंतर त्या व्यक्तींकडे रिसोर्सेस नाही आहे एज्युकेशन घेण्यासाठी किंवा आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीचे रिसोर्सेस त्यांच्याकडे नसतं. मग पॉवर्टी जो इश्यू आहे हा पुन्हा पुन्हा हायलाईट होतो. मग आपल्या देशामध्ये पॉवर्टीचे इश्यूज कशा पद्धतीनं लाय होतो या संबंधीचा स्टडी आज प्रकारे चॅलेंज आहे सोशल ट्रान्सफॉर्मेशनला. आपण एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आजही समाजामध्ये असा वर्ग आहे, डेव्हलपमेंट जरी असली, GDP ग्रोथ जरी असली तरी ती इनइक्वॅलिटी दिसते. मग ती चॅलेंजेस आहे की नाही? कारण डेव्हलपमेंटचा खरा अर्थ काय, विकासाचा खरा अर्थ काय, तर सस्टेनेबल, सर्वांना सोबत घेऊन चालाय. त्याच्या जनरेशनमध्ये शिफ्ट होताना सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्हच असायला पाहिजे. आणि आम्ही जर लोकशाही वर्ग असेल, तर त्याचा इम्पॅक्ट समाजातल्या प्रत्येक स्तरावर हा पॉझिटिव्हली होणं गरजेचं आहे. याच दृष्टीनं नेहमी गव्हर्नमेंट सुद्धा प्रयत्न करत असते. हिंसाचार आपण बघितलं, वुमन रिलेटेड एक्सप्लॉयटेशन आपण पाहिलेलं आहे, पॅट्रिआर्की, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यांच्यावर होणारे अन्याय, त्यांना नसणारे डिसिजन मेकिंगचं जे पॉवर असते ती कुठूनतरी आता येताना दिसतंय, सोशली ट्रान्सफॉर्म होताना येताना दिसतंय. पण आजही अशा बहुतांश वुमन आहे त्याच्यावर हिंसाचार, डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा मग सोसायटीतून वेगवेगळ्या जागी जिथं काम करतायत तेही सिक्युरिटी व्यवस्थित नसणं, हिंसाचार, व्हायलन्स. आता या व्हायलन्समध्ये डाऊन ट्रोडन किंवा बॅकवर्ड क्लास सुद्धा येऊ शकतो. डिस्क्रिमिनेशन सारखे इश्यू. आता हे सर्व चॅलेंजेस आहे ना सोसायटीमध्ये. सोसायटीला ग्रो करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, परंतु अशा चॅलेंजेसमुळं सोशल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये कुठंतरी बाधा निर्माण होतोय. अमर्त्य सेन नेहमी सांगतात की डेव्हलपमेंट ॲज एक्सपांड्स द फ्रीडम. जशी जशी डेव्हलपमेंट होते तसं मस्ट एक्सपांड, म्हणजे स्वतंत्रही तेवढंच वाढलं पाहिजे, तेवढंच वैचारिक असेल, तेवढंच आयडिओलॉजिकली असेल, तेवढंच सामाजिक असेल. बघितलं असेल की एज्युकेशन घेणाऱ्या स्त्रिया यांचं डिसिजन मेकिंग पॉवरवर कुठंतरी बदलाव होताना दिसतोय, फ्रीडमकडे वळतायत. मग यासारखेच अनेक सोशिओलॉजिस्ट यांनी डेव्हलपमेंट जे आहे आणि डिस्प्लेसमेंट यांचं जे आहे विरोधाभास यांचाही स्टडी कुठंतरी केलेला आहे. विकासामुळं विस्थापन होताना फर्नांडिस सांगतायत की विकास हा आपल्या मार्गी बरोबर आहे, परंतु सोबतच विस्थापनासारखे मुद्दे समाजातल्या कोणत्या तरी वर्गाला त्रास आजही देत आहेत. मग इनइक्वॅलिटी पण असेल तर एखाद्या वर्गासाठी एखादी पॉलिसी फ्रेम केल्या जाते. पॉवर्टी रिडक्शनसाठी बहुतांश वेळा पॉलिसी फ्रेम केल्या जातं. वुमनच्या सुरक्षितेसाठी कुठेतरी पॉलिसी डिफाईन केली जाते, बनवली जाते, एकदम असतं. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना, कारण की पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन सोशल स्ट्रक्चरशी, सोशली ओव्हरऑल जो ढाचा आहे, जो ओव्हरऑल जे आपण म्हणू स्तरीकरण आहे त्याच्याशी कुठेतरी लिंक होताना दिसतंय. म्हणून ते इनइक्वॅलिटी प्रत्येक वेळेस जी आहे ती पॉलिसी फेल्युअरला कारणीभूत होत आहे. आणि म्हणूनच तुम्ही अधिकारी बनू इच्छिणारे, वर्गाला सर्व करणारे, तुम्ही कोणातरी समाजाला, तुम्ही असणाऱ्या अवतीभोवती भारतीय समाजाला सर्व करणारे असणार आहात, तेव्हा असे मुद्दे जे की जवळचे आहे समाजाच्या, ती इनइक्वॅलिटी तुमच्या लक्षात यायला हवी. ते डिस्प्लेसमेंट, कुठंतरी विस्थापन होत आहे, कोणी जर तुमच्याकडे मदत मागायला आलं तर त्याला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं की वर्स्टेनचा प्रिन्सिपल आपण पाहिला, वी आर थिंकिंग वाय अ पर्सन टेक अ पर्टिक्युलर ॲक्शन. आपण कॉमन सेन्समधून नाही, सोशियल अँगलने त्याचा विचार करायला लागतोय. मग अशा पद्धतीनं ओव्हरऑल तुमचा सोशिओलॉजीचा स्टडी आहे. सोसायटी तयार कशी झाली इथपासून आपण जर्नी स्टार्ट केली होती. हळूहळू त्याचा स्ट्रक्चर आपण अनुभवलं. इंडियन सोसायटीचे स्पेशलायझेशन बघितले. सोशल थिंकर्सचं मत काय आहे त्यांची आपण ते सुपर हिरोज आपण कुठंतरी पाहिले. हा सिलेबस एक ओव्हरव्ह्यू होता की तुम्हाला काय अभ्यासायचं आहे आणि नेमकं कशावर क्वेश्चन विचारले जातात, ते मुद्दे तुम्हाला लिंक कसे करता यायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा एकूणच अभ्यास करून तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणार आहात, ते चॅलेंजेस हायलाईट करून
तुम्हाला लक्षात यायला हवं, जोही क्वेश्चन विचारलेला आहे सोल्युशन ओरिएंटेड तुमचा अप्रोच कसा राहणार आहे, एकूणच सोशिओलॉजीच्या या सिलेबसमुळं पॉसिबल होणार आहे. मित्रांनो, हा शेवटचा पार्ट होता. लवकरच या सर्व सिलेबससाठी आपली सोशिओलॉजीची बॅच ही लॉन्च होत आहे स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये. तर तुम्ही तिथं इन्क्वायरीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. ही बॅच तुम्हाला जवळपास एक सोशिओलॉजी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी कन्सिडर करून मी तुम्हाला शिकवणार आणि नो डाऊट तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट किंवा PhD लेवलपर्यंत त्याचा माइंड तुमचा झालेला असेल. तुम्ही पेपरमध्ये जे पण रिफ्लेक्ट कराल सोशिओलॉजिकल अँगलनी, सोशिओलॉजिकल लँग्वेजनी तुम्ही उत्तर लेखन करू शकाल, हे याची मी तुम्हाला ग्वाही देतो. ही बॅच लवकरच लॉन्च होत आहे. तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता दिलेल्या कॉन्टॅक्टवर. धन्यवाद.